श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी. श्रावणासारखा पवित्र महिना 5 ऑगस्ट रोजी सुरू झाला आहे आणि 2 सप्टेंबर रोजी संपणार आहे. या महिन्यामध्ये 4 शनिवार येत आहेत आणि श्रावणी शनिवारला सुद्धा खूप महत्त्व असतं. ज्या पद्धतीने श्रावणी सोमवारला महत्त्व असतं त्याच पद्धतीने श्रावणी शनिवारला सुद्धा अति महत्त्व असतं आणि त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की शनिवारच्या दिवशी नक्की आपल्याला काय काय कामे करायची आहे, शनिवारचा दिवस श्रावणातला कसा असावा, त्याचबरोबर काही छोटे मोठे उपाय सुद्धा सांगणार आहे जे तुमच्या उपयोगाचे असतील. तुम्हाला याच्यामुळे आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टींची कमतरता असेल तर ती भरून निघेल. तुम्ही हे जर उपाय केले तर नक्कीच त्यांचा फायदा होईल. शनिवार हा दिवस असतो शनीचा. शनीची 7.5 ज्या व्यक्तींना असेल आणि ध्येयाचा कोप होत असेल तर त्या व्यक्तींनी श्रावण शनिवार जे आहेत ते अजिबात चुकवायचे नाही. नक्की काय करायचं, उपवास करायचा का, व्रत कसं करायचं, ही सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर छोटे मोठे उपाय सुद्धा सांगणार आहे. तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. श्रावणामधल्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असतं. श्रावणामधला पहिला श्रावणी शनिवार जो आहे तो येत आहे 10 ऑगस्ट रोजी. दुसरा श्रावणी शनिवार येत आहे 17 ऑगस्ट रोजी. तिसरा श्रावणी शनिवार येत आहे 24 ऑगस्ट रोजी आणि चौथा श्रावणी सोमवार येत आहे 31 ऑगस्ट रोजी. तर या दिवशी आपण अश्वस्थ मारुती आणि नृसिंह पूजन करण्याची परंपरा आहे. तर नक्की ही पूजा कशी करायची आहे तर हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, श्रावणी शनिवार असेल म्हणजे उद्याच श्रावणी शनिवार आहे. प्रत्येक शनिवारी हे रुटीन तुम्ही फॉलो करा. तर श्रावणी शनिवारच्या दिवशी महिलांनी पुरुषांनी दोघेही हे व्रत करू शकतात. श्रावणी शनिवारचं व्रत जे आहे ते शक्यतो पुरुष करताना आपल्याला दिसतात. असं जे पुरुष श्रावणी शनिवारचं व्रत करतात तर अशा व्यक्तींनी सकाळीच मोहरीचं तेल आपल्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये, आणि त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. जर शक्य नसेल तर काळे तीळ टाकून तुम्ही आंघोळ करू शकता. महिला सुद्धा या गोष्टी फॉलो करू शकतात. महिला सुद्धा श्रावणी शनिवार पकडत असतील, व्रत करत असतील तर त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने काहीतरी पाण्यामध्ये टाकून म्हणजे मोहरीचं तेल किंवा मग मोहरीच्या तेलाने पूर्ण अंगाला मालिश करून मग आंघोळ केली तरी सुद्धा चालेल. पण तुम्हाला आता जसं शक्य होईल त्या पद्धतीने, नसेल काही तर गंगाजल टाकून सुद्धा तुम्ही आंघोळ करू शकता. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. सकाळी लवकर उठायचं आहे. जेव्हा कधी उपवास असेल, व्रत असेल तर सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर आपली आंघोळ झालेली असावी. तर हे काम झाल्यानंतर बघा, श्रावणामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ज्योतीचा कागद आपण लावत असतो, ज्योतीचा फोटो लावत असतो. ज्योतीच्या फोटोतील प्रत्येक देवतेचं वेगवेगळं महत्त्व आहे आणि या ज्योतीच्या कागदावरती सर्वात पहिल्यांदा येतात नृसिंह देव. तर त्यांचा फोटो सर्वात पहिला आहे. याच नृसिंहाचे पूजन श्रावणी शनिवारी केलं जातं. तसेच अश्वस्थ मारुती पूजन करण्याची परंपरा ही प्रचलित आहे. अश्वत्थ मारुती व्रताची कथा पद्मपुराणामध्ये सुद्धा आढळून येते. तर ही अश्वत्थ व्रत कसं करावं तर शनिवार हा मारुतीचा वार असतो. त्याच्यामुळे श्रावणात मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर मारुतीरायांना या दिवशी तेल अर्पण करायचं आहे. शेंदूर आणि तेलाला विशेष महत्त्व असतं. आणि त्याचबरोबर रुईच्या पानांची माळ जी आहे ती शनिदेवतेला अर्पण केली जाते. आपल्याला तिथे गेल्यानंतर शनिदेवतेला अर्पण करण्यासाठी रुईच्या पानांची माळ मिळते. त्याचबरोबर शेंदूर मिळतो, तेल मिळतं, मोहरीचं तेल असतं. ते आपण शनी मंदिरामध्ये गेलो की तिथे एक कढई असते म्हणजे तीच दिव्या स्वरूपामध्ये लावलेली असते किंवा दिवा असेल तर दिव्यामध्ये आपल्याला ते तेल जे आहे ते अर्पण करायचं आहे. तिथे मोठ्या भांड्यामध्ये तेल ठेवलेलं असतं, त्याच्यामध्ये आपला चेहरा सुद्धा बघायचा असतो आणि तो प्रत्येकाने गेल्यानंतर तेल अर्पण केल्यानंतर आपला चेहरा त्याच तेलामध्ये बघायचा आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्याला चांगले दिवस येण्यास सुरुवात होते. शनी देवतेची जे लोक भक्ती करतात, सेवा करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी उरत नाही. असे लोक बिझनेसमध्ये खूप पुढे जातात आणि त्यांना शनी देवता भरभरून आशीर्वाद देत राहतात. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पिढ्यांचा सुद्धा परिहार होतो. वेद काळापूर्वी सिंधू संस्कृतीमध्ये अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानलं गेलं होतं. तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला. पुढे ऋग्वेद काळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वत्थापासून बनवली जाई. या काळामध्ये अश्वत्थ देवस्थान सुद्धा मानले गेले आहे. तर शनिवारच्या दिवशी नक्की त्यांची पूजा, श्रावणी शनिवारच्या दिवशी आपण पूजा कशी करायची आहे ते जाणून घेऊया. श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. या वेळी काय करायचं आहे
की दुधामध्ये बेलाचं पान घालायचं आणि ते दूध पिंपळाच्या मुळाशी आपल्याला अर्पण करायचं आहे। बेलाचं पान आणि दूध या दोन्ही गोष्टी आपल्याला पिंपळाच्या मुळाशी अर्पण करायच्या आहे। त्यामुळे या दुधाचा सुगंध जो आहे तो पिंपळाच्या वृक्षाला लागतो। पिंपळाची पूजा करणं म्हणजेच विष्णू पूजा करणं असं म्हटलं जातं। पिंपळाच्या खाली मारुती असेल तर त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे आणि मारुती जर नसेल तर पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजा देखील आपण करू शकतो। म्हणजे तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा पूजा करू शकता आणि पिंपळ वृक्षाखाली सुद्धा पूजा करू शकता। जर तुमच्याकडे पिंपळाच्या वृक्षाखालीच मारुती असेल तर मग या दोन्हींची पूजा जी आहे ती तुम्ही एकाच वेळी करून घेऊ शकता। षोडशोपचार पूजन करायचं आहे। हनुमंताला आवडणारा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। त्याचबरोबर धूप दीप अर्पण करून आरती करायची आहे आणि प्रसाद घ्यायचा आहे। पिंपळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करणं शक्य नसेल तर हनुमंताचे घरच्या घरी पूजन आणि नामस्मरण केलं तरी सुद्धा चालतं। नृसिंह अवताराचं महत्त्व काय आहे, जे आपण प्रतिमा लावलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिला अवतार मिळतो तो नृसिंह अवतार। तर त्यांची पूजा करण्याचा दिवस म्हणजे शनिवार। प्रल्हादासाठी विष्णूंनी नृसिंह अवतार घेतला होता। बालकांचं रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह वा नृसिंह देवतेचं पूजन आपण करतो। उंचावरून पडणं असेल, अन्नातून कधी विषबाधा होणं असेल, आगीपासून होणारी हानी यांसारख्या संकटांपासून नरसिंह देवता घरातील बाळाचा बचाव करतात आणि यासाठी आपण आपल्या नरसिंह अवताराचा जो फोटो आहे आपल्या घरामध्ये आपण जी प्रतिमा लावलेली आहे तर त्याची शनिवारच्या दिवशी पूजा करायची आहे। तर बघा नृसिंह अवतार खांबातून प्रगटला होता असं म्हटलं जातं आणि त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्र रेखाटून ही पूजा केली जाऊ शकते। प्रल्हादाच्या जीवनाशी निगडीत होळी जशी सामूहिक पद्धतीने साजरी केली जाते तशीच ही पूजा देखील कोणत्याही एका शनिवारी सामूहिक पद्धतीने साजरी केली जाऊ शकते। श्रावणी शनिवारी नृसिंह पूजन कसं करायचं ते थोडक्यात आपण बघूयात। तर काय करायचं, प्रत्येक शनिवारी आपल्याला नृसिंहाचं जे चित्र आपल्या घरामध्ये लावलेलं आहे त्यांची प्रतिमा जी लावलेली आहे तर तिची आपल्याला पूजा करायची आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही भिंतीवरती चित्र काढू शकता आणि त्याची सुद्धा पूजा करू शकता। पण आपल्या सर्वांकडेच प्रतिमा अवेलेबल आहे तर आपण प्रतिमेचीच पूजा करूया। चित्र काढले तर त्या चित्रावरती आपल्याला तिळाचं तेल आणि गाईचं तूप थोडंसं शिंपडून घ्यायचं आहे। त्यानंतर साधी हळद, चंदन, लाल किंवा निळी पिवळी फुले जी आहेत ती आपल्याला नृसिंहांना अर्पण करायची आहे। कुंजरा नावाची पालेभाजी आणि तांदळाची खिचडी असा नैवेद्य यांना खूप आवडतो तर आपण असा नैवेद्य तांदळाची खिचडीचा नैवेद्य आपण दाखवू शकतो। सुखसंपत्ती आणि संततीसाठी नव्हे पण प्रल्हादासाठी घेतलेल्या एका अवताराची आठवण म्हणून या व्रताकडे आपण बघतो आणि आपण त्याच्यामुळे हे व्रत करत असतो। आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये, ते कुठून उंच जागेवरून पडू नये, त्यांना लागू नये किंवा अन्नातून त्यांना कधी विषबाधा होऊ नये किंवा अग्नीपासून त्यांचं संरक्षण व्हावं या सर्व कारणांसाठी आपण या नृसिंह अवताराचा पूजन जे आहे ते करत असतो। म्हणजे या दिवशी आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे, त्याचबरोबर मारुती रायांची पूजा करायची आहे आणि नरसिंह अवताराची पूजा करायची आहे। हे आपल्या लक्षात आलं असेल। या तीनही पूजा आपल्याकडून प्रत्येक शनिवारी श्रावणातल्या व्हायला पाहिजेत, याच्यामुळे आपल्याला चांगले फायदे मिळतात। तर आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची सुद्धा आराधना करतो, त्याचं फळ जे आहे ते आपल्याला मिळतं आणि त्याच पद्धतीने शनिवारचं देखील खूप महत्त्व आहे। शनिवारी भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो। भगवान शंकरांच्या कृपेने शनिदेवाचा कोणताही दुष्प्रभाव होत नाही आणि ज्या लोकांवरती शनीची 7.5 आणि कोप होत असेल तर त्यांनी श्रावण शनिवारचे काही उपाय जर केले तर ते नक्कीच फलास येतात। तर काय करायचे आहेत उपाय हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर शनिवारच्या दिवशी काय करायचं, करवंदाच्या झाडाचं दर्शन घ्यायचं। सध्या आपल्याला करवंदाचं झाड शक्यतो भेटत नाही, पण जिथे कुठे असेल तुम्हाला जर माहीत असेल तर अशा करवंदाच्या झाडाचं दर्शन घ्या आणि त्याच्या मुळाशी आपण पाणी अर्पण करायचं आहे। सध्या बघायला गेलं तर डोंगर असतात तर तिथे करवंदाची झाडं असतात। बऱ्याच भागांमध्ये उन्हाळ्यामध्ये करवंद विकण्यासाठी येतात। आता जर तुम्ही शहरामध्ये असाल तर तुम्हाला शक्यतो हे झाड कुठेच मिळणार नाही। जर नाही शक्य झालं तर तुम्ही पिंपळाच्या वृक्षाची पूजा करा आणि जी व्यक्ती करिअरमध्ये मागे आहे किंवा करिअर संबंधी काही इश्यू आहेत, काम लवकर पूर्ण होत नाही, तर अशा व्यक्तीने धार्मिक श्रद्धा ठेवून करवंदाच्या झाडाचं दर्शन घ्या शनिवारच्या दिवशी आणि त्याच्या मुळामध्ये पाणी अर्पण करा। त्याचबरोबर शनिवारी भरणी नक्षत्रामध्ये स्नान करून आई वडिलांचा चरणांचा स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा आणि मंदिरात जाऊन 51 कापसाचे दान करावे।
असे केल्याने सांसारिक सुख प्राप्त होते असं म्हटलं जातं। त्याचबरोबर शनिवारी काय करायचं आहे, स्नान करत असताना त्याच्यामध्ये थोडंसं आपण दही टाकलं आणि स्नान केलं तरी सुद्धा चालतं। त्याचबरोबर शनी मंदिरामध्ये जाऊन आपण कापूर दान करू शकतो। हे केल्याने तुम्ही तुमच्या वागण्याने कोणालाही प्रभावित करू शकता। तुमचा जर बिझनेस असेल, अशा प्रभावी व्यक्तिमत्व लागतं बिझनेस करण्यासाठी, तर अशा वेळी तुम्ही काय करायचं आहे, कापूर दान करा। शनिवारच्या दिवशी शनी मंदिरामध्ये श्रावणी शनिवारी तुम्ही कापूर दान केल्याने तुम्ही कोणालाही प्रभावित करू शकता। त्याचबरोबर श्रावण महिन्यातील कोणत्याही शनिवारी शनिदेवाच्या मंदिरामध्ये जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा आपण लावून यायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहे। कुंडलीमध्ये जे काही शनीचे दोष असतील तर ते सर्व दोष निघून जातात। श्रावण शनिवारी एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे काळा कुत्रा जर तुमच्या आजूबाजूला असेल तर त्याला चपाती खायला दिल्यास कुंडलीतील राहू केतूशी संबंधित दोष सुद्धा दूर होतात। तर ही सर्व कामे जी आहेत ती आपल्याला श्रावणी शनिवारी म्हणजे उद्या करायची आहे। आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।